मुंबई से सटे ठाणे शहर की पहचान पिछले कुछ वर्षों में तेजी से ट्रैफिक जाम वाले शहर के रूप में बनने लगी है, जो कि चिंता का विषय है। ट्रैफिक जाम के लिए जहां सड़कें खराब होना, निर्माण कार्य और अन्य कारक जिम्मेदार है, वहीं ठाणे शहर में वाहनों की अनियंत्रित बढ़ती संख्या भी इस समस्या को और गंभीर बना रही है। डीसीपी शिरसाट का मानना है कि यदि अधिक से अधिक लोग बस, लोकल ट्रेन, मेट्रो और शेयर ट्रांसपोर्ट का उपयोग करेंगे तो ठाणे की सड़कों पर दबाव काफी कम हो सकता है। एकंदरीत आपण जर ठाण्यातल्या वाहतूक कोंडीचे विषय बघितलं गेलं तर त्याच्या प्रमुख कारण पहिले आहेत की जे घोडबंदर रोडवर जे मेट्रो आणि मर्जिंग प्लस अमृत जल योजनेचं जे काम चालू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी खोदकाम चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी. त्याच्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होत असते. तसेच आपल्या नाशिक मुंबई हायवेवर समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे. त्याच्यामुळे कशेळी ब्रिज असेल, साकेत ब्रिज असेल, या ठिकाणी बॉटलनेक होतं आणि त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. आणि याच्यात भर म्हणजे आपण जर बघायला गेलं तर ठाणे आरटीओ मध्ये जर एकंदरीत बघायला गेलं तर जवळपास 16.5 लाख वाहनांची नोंदणी झालेली आहे. त्याच्यात टू व्हीलर्स 10 लाख आहेत, कार्स 3 लाख आहेत आणि ट्रान्सपोर्ट व्हेकल्स जवळपास 3-3.5 लाख आहेत. तर असं जर एकंदरीत बघितलं गेलं तर आपल्या रस्त्याची जी क्षमता आणि ह्या वाहनांची जर क्षमता बघितली तर संख्या बघितली तर निश्चित आपल्याला वाहतूक कोंडी का होते याचं लक्षात येईल. त्यात 89,000 जवळपास ऑटो रिक्षाज आहेत, ज्याच्यामुळे की जास्त प्रमाणात स्टेशन परिसरात जे काही असतील त्याच्यात ट्रॅफिक जाम्स त्यामुळे सगळ्यात जास्त ऑटोजमुळे होतं. नागरिकांना एकच आपल्या मार्फतीने विनंती करू इच्छितो की जास्तीत जास्त आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा, जेणेकरून आपल्याला या सर्व वाहतूक कोंडीतनं आणि याच्यातनं किंवा प्रदूषणापासून मुक्तता मिळेल.